मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेत आणि पुढच्या 48 तासात मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार आहे। जरांगेंच्या आंदोलनात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जोडले जात आहेत। सध्या जरांगेंचा मोर्चा हा पुण्यात आहे। ठिकठिकाणी मराठा बांधवांकडून जरांगेंचं स्वागत करण्यात येते। अलोट अशी गर्दी जरांगेंच्या स्वागतासाठी लोटलेली आहे। आपण अधिकचे अपडेट थेट मोर्चातून जाणून घेऊयात। माझा सहकारी डॉक्टर कृष्णा केंडे आपल्या सोबत आहे। कृष्णा, जरांगेंचं अगदी जंगी स्वागत करण्यात येते, पुष्पवृष्टी करण्यात येते। पुण्यामध्ये हा मोर्चा पोहोचल्याचं समजतंय। पुढचा कार्यक्रम नेमका हा कसा असणार आहे मोर्चाचा? आता हा जो आरक्षण रॅली आहे ती औंध चौकामध्ये या ठिकाणी पोहोचली आहे आणि इथे देखील आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावरती मराठा बांधव या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। रात्रीची 9ची वेळ आहे, मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणावरती मराठा बांधव आहेत आणि या बांधवांना अभिवादन करत मनोज जरांगे पाटील हे पुढे या ठिकाणी सरकत आहेत। हे रॅली पिंपरी चिंचवड आणि त्यानंतर ही पुढे मार्गस्थ होईल आणि आजचा जो मुक्काम आहे तो लोणावळ्यामध्ये असणार आहे। मात्र इथे देखील मोठ्या प्रमाणावरती मराठा बांधव आहेत आणि त्यांच्यावर ट्रेनद्वारे पुष्पवृष्टी देखील केली जाणार आहे आणि आत्ताही आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावरती मराठा बांधव पुण्यातल्या चौकामध्ये जरांगे पाटील यांचं स्वागत करताना पाहायला मिळतात आणि प्रत्येकाचे मोबाईल कॅमेरे ऑन आहेत आणि हा जो क्षण आहे तो आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठीची त्यांची धडपड देखील पाहायला मिळते आणि आता दृश्य आपण मार्गावरती पाहतात औंध चौकातली दृश्य आहेत आणि ते मोठ्या प्रमाणावरती मराठा बांधवांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। दीपक, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट जाणून घेत राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।